नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. नीट पुनर्परीक्षेची नवी तारीख जाहीर. NTA कडून नव्या तारखेची घोषणा. 21 जूनला नीटची परीक्षा होणार. आनंद परांजपे यांचा शिवसेनेत प्रवेश. एनसीपीत फूट पडल्याच्या चर्चांना उदय सामंत यांचा स्पष्ट नकार. परांजपे यांचं शिवसेनेबद्दल प्रेम होतं, सामंत यांच्याकडून स्पष्ट. शिवसेना पक्षाच्या चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. याआधी प्रकरण बोर्डावर न आल्यानं सुनावणी होऊ शकली नाही. मोदींच्या आवाहनाला मेधा कुलकर्णींचा प्रतिसाद. देशही प्रतिसाद देतोय आणि नागरिकांनी राष्ट्र प्रथम म्हणून सहकार्य केलं, कुलकर्णींची प्रतिक्रिया. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पेट्रोल डिझेलची टंचाई. वाहनधारकांची मोठी गैरसोय. लवकरच इंधनाचे टँकर दाखल होणार. मोदींच्या आवाहनानंतर वाशिममध्ये सेंद्रिय खतांच्या मागणीत वाढ. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. मोदींचं आवाहन. शेतकऱ्यांचं सेंद्रिय खतांकडे कल. बुलढाण्यात 48 तासात 9 तरुणी बेपत्ता. लग्नाच्या 2 दिवसांपूर्वीच नवरी पळाली. नवरी आपल्या प्रियकरासोबत पसार झाल्याचा संशय. पोलिसांसमोर मोठं आव्हान. बीड जिल्हा प्रशासन ऍक्शन मोडवर. जमावबंदी आदेश लागू. मोर्चे, निदर्शनं, प्रक्षोभक भाषणांवर बंदी. परवानगीशिवाय जमाव जमला तर थेट कारवाईचा इशारा. धाराशिवच्या नारंगवाडीत पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. आंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा सहभाग. 10 दिवसात भरपाई न दिल्यास प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा. परभणीत चारित्र्याच्या संशयावरून आणि घटस्फोटाच्या मागणीवरून पतीकडून पत्नीला मारहाण. पतीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोनपेठ तालुक्यातील कारबेटवाडी येथील घटना. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.